श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच घरी तुळशी ही असतेच. पण तुम्हाला माहिती आहे का, तुळशी ही आपल्या घरामध्ये येणारं संकट ओळखत असते आणि आपल्या घरातली जी तुळस आहे ती आपण नेहमीच अशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरावर संकट येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मुद्द्यावर बोलणार आहोत. आणि बघा, हा प्रश्न ना नेहमी प्रत्येकाच्या घरात असतो, कारण आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतेच. आणि मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या घराची जी तुळशी असते ना, ती आपल्या घरावर येणारं जे काही संकट असते ती ओळखत असते. जेव्हा आपल्या घरावर संकट येणार असतं किंवा काहीतरी दुःख, अडचणी किंवा कोणीतरी आजारी पडणार असेल किंवा आपल्यावर पैशांची जर अडचण येणार असेल ना, तेव्हा ही तुळशी सुकायला लागत असते आणि ही जळायला लागत असते. तिचे पानसुद्धा जळायला लागतात किंवा ती सुकायला लागते. नेहमी आपल्या घराच्या बाहेर असलेली तुळशी जर बहरलेली असेल आणि ताजी हिरवीगार असेल, तर ते घरसुद्धा तसंच बहरत असतं. ते घर अगदी सुख, समृद्धी, आनंदाने आणि समाधानाने, शांततेने भरलेलं असतं. पण ज्या घराच्या बाहेर तुळशी टिकतच नाही, नेहमीच जळते किंवा नेहमी सुकते ना, वाळून जाते, त्या घरामध्ये ना काही अडचणी ह्या येतच राहतात. हे तुम्ही समजून घ्या आणि याच्यावर उपायसुद्धा आहे. तुम्ही तुमच्या घरामधले वास्तुदोष दूर करा, कटकटी, वादविवाद दूर करा. व्यसनी जर तुमच्या घरामध्ये कोणी असेल, तुमचे मिस्टर असेल किंवा तुमच्याकडे जॉईंट फॅमिली असेल, तुमचे सासरे म्हणा, जे कोणी व्यसन करत असतील, त्यांनी व्यसन सोडायला पाहिजे. देवांची पूजा करायला पाहिजे. वेळोवेळी देवांची पूजा जर केली, नियमांचे पालन केले ना, याने काय होतं, तुळससुद्धा आपल्या घराची नेहमी बहरलेली आणि हिरवीगार दिसते, अगदी ताजी. आता मग त्यासाठी आपण तुळशी कोणत्या पद्धतीने ठेवायला पाहिजे, तर आपल्या घराची तुळस ही नेहमी पूर्व दिशेकडेच ठेवायची. आता पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा. ज्या दिशेने सूर्य उगवतो ना, त्या दिशेला तुम्ही तुळस ठेवा. म्हणजे ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला तुम्ही तुळस ठेवायची आहे. आणि सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात सुद्धा तुळशीवर पडायला नाही पाहिजे आणि एकदमच अंधारात सुद्धा आपल्याला तुळस ठेवायची नसते. त्यामुळे काय होतं, वाईट सावली किंवा अशुभ सावलीसुद्धा तुळशीवर पडली ना, तर मग ते अडचणी वाढत राहतात. आणि बघा, काही महिलांना प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळेस तुळशीवर हिरव्या रंगाचा कपडा झाकून घ्यायचा. म्हणजे बघा, मासिक धर्म जेव्हा येतो ना, तेव्हा स्त्रियांनी काय करायला पाहिजे, तेव्हा तुळशीवरनं हिरव्या रंगाचा कापड एकदम पातळ कॉटनचा येतो ना, तो तुम्ही त्यावर झाकून द्यायला पाहिजे. म्हणजे गुंडाळून द्यायला पाहिजे. आजूबाजूला एकदम एकदम अलगद करावा. याने काय होईल, तुळशीवर सावलीसुद्धा पडणार नाही आणि तुळस वाळणार किंवा सुकणार पण नाही. कारण तुळशी जशी आहे, जर तुळशीवर वाईट सावली किंवा अडचणींच्या काळामध्ये जर ती त्याच्यावर वाईट सावली पडली ना, म्हणजेच तुमच्या मासिक धर्माच्या काळामध्ये, तर तुळस ही लवकर जळते आणि वाळतेसुद्धा. ही श्रद्धा आहे बघा, हा श्रद्धेचा विषय आहे. आता भरपूर लोक याला अंधविश्वाससुद्धा बोलतील, पण हे खरं आहे. हिंदू शास्त्रात हे लिहिलेलं आहे. म्हणून नेहमी पूर्व दिशेकडे सूर्याचा प्रकाश व्यवस्थित पडेल अशा ठिकाणी ठेवा. जास्तीत जास्त सूर्याचा प्रकाशही पडायला नको किंवा जास्तीत जास्त अंधारही नको. रोज तुळशीची पूजा करा, रोज सकाळी पाणी टाका. पण बघा, तुळशीच्या पान असताना ते जास्त तोडायचे नाही आणि जर का तुम्हाला तोडायचे असतील ना, तर दिवसा तोडा. संध्याकाळी ते अजिबात तुळशीचे पानं तोडायचे नाही. आणि बघा, भरपूर महिलांना सवय असते, जेव्हा आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो किंवा सकाळी पूजा करतो ना, तेव्हा आपण तुळशीच्या बाजूला आपण एक पिंड ठेवतो शंकराची आणि नंदी असतो, तिथे आपण त्याची पूजा करतो, हळदी कुंकू वाहून, फुलं वगैरे वाहून. मग आपण काय करतो, त्या अगरबत्ती आणि जे फुलं वगैरे असतात ते आपण तुळशीमध्ये लावतो आणि त्या अगरबत्तीच्या ज्या काड्या असतात ना, त्या तुळशीमध्ये तुम्हाला डायरेक्ट लावायच्या नाही आहे. तुळशीमध्ये घाण अजिबात करायची नाही आहे. आपण काय करतो, दररोज त्याला तुळशीला अगरबत्ती लावून तिथेच ती दुसरी अगरबत्ती लावतो. मग तो आधीचा जो अगरबत्तीची जी काडी असते ती आपण काढतच नाही आणि अशा प्रकारे तुळशीमध्ये खूप कचरा जमा होऊन जातो. तर असं अजिबात करू नका. तुळशीमध्ये घाण, फूल, कचरा हे अजिबात टाकू नका. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची,
ती म्हणजे बघा बऱ्याचशा स्त्रियांना ना माहिती नसते. त्या काय करतात, आपण जी देवपूजा करतो आणि सकाळी आपण देवाला अंघोळ घालतो ना, ते पाणीसुद्धा काय करतात, त्या काही काही स्त्रियांना माहीत नसतं, तर त्या काय करतात, ते पाणी ना तुळशीमध्ये टाकून देतात. तर असं करायचं नाही आहे. कारण बघा, देवांना अंघोळ घातलेलं पाणीसुद्धा आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं नसतं. ते तुम्ही इतर कुठल्याही झाडाला टाकलं तरी चालेल, पण ते देवांना अंघोळ घातलेलं पाणी ना, ते अजिबात तुम्ही तुळशीमध्ये टाकायचं नाही आहे. तुम्हाला ना तुळशीला दररोज 1 तांब्या भरून शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि रोज तुळशीच्या अवतीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालून नमस्कार करायचा आहे. रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि तुळशीची पूजा करून आपल्याला मनाने नमस्कार करायचा आहे. अशा गोष्टी जर आपण केल्या ना, तर तुमची तुळस जी आहे ती नेहमीच बहरलेली आणि हिरवीगार राहणार आहे आणि यामुळे काय होणार आहे, तुमच्या घरामध्ये येणारे संकटसुद्धा टळणार आहे. जर तुम्ही ह्या उलट जर काही गोष्टी केल्या, जसं तुळशीमध्ये कचरा केला, अगरबत्तीच्या काड्यांचा, फुलं आणि तुळशीमध्ये देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं आणि तुळस बघा हे महत्त्वाचं आहे, जर ती चुकीच्या दिशेला जर ठेवली ना, तर यामुळे ना तुमच्या घरामध्ये अत्यंत अडचणी येतील मित्रांनो. आता खरंच हा बघा तुम्हाला मानायचं असेल तर ठीक आहे, पण ही आहे हा आपल्या 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 श्रद्धेचा भाग आहे. आता खूप जण अंधविश्वाससुद्धा म्हणू शकतात, पण आहे हे सत्य आहे. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर तुम्ही ह्या प्रकारे तुमच्या घरातील तुळस म्हणा, ती व्यवस्थित ठेवू शकता. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही संकट येणार नाही आणि तुमच्या अंगणामध्ये अत्यंत हिरवीगार, ताजी बहरलेली तुळस तुम्हाला दिसणार आहे आणि हिरवीगार बहरलेली तुळस अंगणामध्ये दिसला याशिवाय काय छान आहे, किती छान वाटणार बघा, प्रसन्न वातावरण होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास किंवा व्हिडिओ संबंधित माहिती तुम्हाला जर पटली असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.